राज्यपालांनी पहिल्यांदा हिंदी भाषेवर वक्तव्य केलेलं आहे का जर असे वाद होत असतील तर उद्योग आणि ते राज्यामध्ये येणार नाही अशा प्रकारचं कोणी केलंय? राज्यपाल. मला वाटतं राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही. त्यांचं पद हे संविधानिक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी पहिलं पण सांगितलं की हिंदीला कोणाचा विरोध नाही आहे, हिंदी भाषिकांना कोणाचा विरोध नाही आहे, पण पहिलीपासून सक्ती याला विरोध. आणि काल मला वाटतं केंद्र सरकारने पण आमचीच भूमिका मांडली आहे. मग राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या मोठ्या त्या गोष्टी आहेत. एका मंत्र्यांचे डान्स बार आहेत, दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत, तिसरे मंत्री चड्डी बनियन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहते कसे बनियन घालून बसले आहेत. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाही आहे त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नाही. कृषी मंत्र्यांनी सध्या गाजतंय विधिमंडळ अधिवेशनामध्ये आणि आता पण ते जिंकले की हरले, काय झालं? सर्व स्तरांना त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. आपली काय प्रतिक्रिया आहे? बघा, मी हेच सांगेन, काल जे मी सांगितलं, काल जी मारामारी झाली, हाणामारी झाली, त्या कार्यकर्त्यांचा राजीनामा घेतला. पण हे सगळं झालं तरी कशामुळे हे घडलं? तर जे आंदोलन झालं ते कृषी मंत्री सदनात बसून पत्ते खेळत होते. खरं तर पाहिलं तर आम्ही सगळेच आमदार म्हणून कृषी खात्यावर बोलत असतो, शेतकरी आत्महत्यावर बोलत असतो. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 महिन्यात 750हून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि मग मंत्री महोदय काय करतात? तर हाऊसमध्ये बसून पत्ते खेळतात, जंगी रमी की ऑनलाईन रमी जे काय ते खेळतात. योगायोगाने त्या दिवशी तो पण विषय आला की हे ऑनलाईन जुगार जे चालू आहे त्याच्यातून पण लोक आत्महत्या करायला सुरू झालेले आहेत. आणि त्याच्यावर पण बंदीची मागणी आमचे आमदार कैलाश पाटील यांनी केली होती. तर मला वाटतं कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्री महोदयांनी अशा मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे, कारण हे सिरियसनेस दिसत नाही आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतो मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसतात, लक्षवेधी असेल किंवा प्रश्न असतील त्याच्यासाठी उपस्थित राहतात, अभ्यास करून उत्तरं देतात. पण दुसऱ्या बाजूला काही असे पण मंत्री आहेत, काही तर उपस्थित राहतच नाहीत आणि काही पत्ते खेळत बसतात. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलंय की हे सर्व आरोप आहेत ते खरे निघाले तर मी स्वतः त्या ठिकाणी राजीनामा देईल. नाही बघा, ज्यांना काही खरं आहे खोटं आहे जे तुम्ही बघितलंय सगळं, जो व्हिडिओमध्ये मग काय मॉर्फिंग झालं की काय झालं त्याच्यात? म्हणजे जिथे CM साहेबांनी पण स्टेटमेंट केलेलं आहे की सिरियसच नाही आहे, तर मग पुढे काय? शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं आहे, त्यांच्या कामाचं सुद्धा कौतुक केलं पाहायला मिळतंय. आज वाढदिवस आहे, चांगलं आम्ही शुभेच्छा दिल्या ना, दादांना पण दिल्या, CM साहेबांना पण दिल्या, CM DCM दोघांना दिल्या. गुप्त नव्हत्या. शरद पवारांचं कौतुक कसं बघतात? शरद पवारांचं कौतुक मी अजून बघितलं नाहीये. उद्धवजींनी सुद्धा कौतुक केलं. हो, पण मी जे कौतुक आहे, मी आता शुभेच्छा सगळ्यांनी दिल्यात, पण कौतुक काय केलंय मी वाचलं नाहीये. कल्याणमध्ये मराठी तरुणीला एका गुंडांनी मारहाण केलेली आहे. काल रात्री मारहाण झालेली आहे. रिसेप्शनिस्ट होती ती एका दवाखान्यात, फक्त वेटिंग मध्ये थांबा एवढ्या कारणावर. पण हा वाद मराठी होता की अजून काय होता वाद? बघा, म्हणून तुम्हाला सांगतो मी, ह्याच्यात अनेक प्रकारचं राजकारण पण येऊ पाहत आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तो जो कोणी गुंड होता, मी ते व्हिडिओ बघितला, एक भयानक लाथ मारली. हा व्यक्ती कोणी असेल, त्याची पार्श्वभूमी काही असेल, कुठच्याही भाषेचा असेल, कुठच्याही धर्माचा असेल, कुठच्याही जातीचा असेल, त्याला अटक तर झाली पाहिजे ना. मग तो कोणी असेल, आणि ती समोरची व्यक्ती पण, ती महिला पण असेल, मराठी असो अमराठी असो, कोणी असो, पण ह्याच्यात कोणी जरी असलं तरी लोकांनी त्याला चोप देण्याच्या आधी पोलिसांनी त्याला चोप देणं गरजेचं आहे त्या व्यक्तीला. नाही तर लोक उतरतील रस्त्यावर आणि चोप देतील त्याला. एक वेगळा पायंडा पडतोय महाराष्ट्रामध्ये. जे विधानभवनातील हाणामारी प्रकरणामधील आरोपी होते टकले, त्यांना सोडल्यानंतर जल्लोष केला. उल्हासनगरमध्ये सुद्धा विनयभंगाच्या आरोपातून सुटल्यानंतर आता असं आहे की जे इक्बाल मिर्चीचे पार्टनर होते त्यांना तुम्ही तुमच्यासोबत घेतलेलं आहे, जे सलीम कुत्ता बरोबर नाचले आहेत त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेलं आहे. कोणावर आरोप लागतो, पक्षात घेतल्यानंतर आरोप मागे घेतला जातो. तसंच हे चड्डी बनियन गँग गुंडगर्दी करायला कुठे पुढे मागे बघत नाही, पण कुठेही कारवाई होत नाही. हे सगळं जर मुख्यमंत्री महोदयांना चालत असेल तर मग सामान्य नागरिकांनी काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायच्या? याच हाणामारीमधला नितीन देशमुख यांनी आरोप केले की त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा संपूर्णपणे हा डाव होता. असूही शकतं ना, असूही शकतं, पण ह्याच्यात कारवाई पुढे आता दोघांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, ठीक आहे, पण तरी देखील आता एवढे लोक जे विधानभवनात येतात, आमची तर अपेक्षा ही असते की त्यांनी विधानभवनात येऊन वरती बसावं गॅलरीमध्ये, आणि सरकार काय करते, विरोधी पक्ष काय करते, आमदार कसे प्रश्न विचारतात, मंत्री कसे उत्तर देतात हे पाहावं. पण आपण एरवी पाहतो की मंत्र्यांच्याच कॅबिनमध्ये जास्ती बैठका चालू असतात, त्या मंत्र्यालाही जाऊ शकतात. त्या बैठका घेण्यासाठी काही विधानभवन नाही आहे, विधानभवन हे विधिमंडळ आहे. आणि विधिमंडळामध्ये विधिमंडळ कसं चालतं, कायदेमंडळ कसं चालतं,
ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी लोकांनी येणं गरजेचं आहे. सर, सोफिटेल हॉटेलमध्ये तुम्ही तुमच्याकडनं स्पष्टीकरण आलं की तुम्ही वैयक्तिक कामासाठी गेला होता. योगायोग म्हणावं- वैयक्तिक काम नाही, तिथे कार्यक्रम होता. वैयक्तिक काम असं भलतं वाटतं काय? योगायोगाने देवेंद्र फडणवीस घरून पण विचारतील मला काय. योगायोगाने देवेंद्र फडणवीस देखील त्या हॉटेलमध्ये होते आणि मग तुमच्या भेटल्याची जोरदार चर्चा देखील झाली. अनेकांनी या गोष्टीचा धसका देखील घेतला. बघा, एक गोष्ट आहे की ह्या राज्यामध्ये जे मुख्यमंत्री आहेत आणि जे आमदार आहेत किंवा कोणी दोन सामान्य नागरिक भेटले किंवा नाही भेटले ह्याच्यावरनं चर्चाही कशाला व्हायला पाहिजे आणि धसकाही कशाला घ्यायला पाहिजे. धसका त्यालाच बसतो त्याच्या मनात काहीतरी भीती असेल किंवा पाप असेल. आता भेटलो नाही भेटलो, मी माझ्या कार्यक्रमासाठी गेलेलो, जिथे एक तो गाण्याचा कार्यक्रम होता, ते कुठच्या तरी वेगळ्या कार्यक्रमासाठी आले असतील नसतील, भेटलो नाही भेटलो हा वेगळा विषय. पण एवढी भीती कशाला बाळगायची. आता आम्ही कितीही नाही बोललो तरी तुम्ही विश्वास ठेवणार आहेत का? सर, इंडिया में जाना चाहिए कि जिस तरीके से वाइस प्रेसिडेंट है उन्होंने रेजिग्नेशन दिया है, किस तरह देखते हैं सर रेजिग्नेशन? मुझे लगता है इसके पीछे क्या रहस्य है ये भी लोगों के सामने आना चाहिए. राजनीति को कुछ अलग टर्न मिल रहा है कि अभी बिहार के चुनाव आ रहे हैं, कुछ अलग समीकरण हो रहा है क्या, ये भी एक बात है. और कौन होगा अगला उपराष्ट्रपति ये भी सबको जानने की इच्छा है. लेकिन एक बिल्कुल है कि राज्यसभा फेयरली चले, यही हमारी मांग सर है. लेकिन थोड़े दिन वो रहते हैं हाउस में, लेकिन उसी वक्त जिस तरीके से हे ANH तर ते INS असतील. सर जिस तरीके से अगर देखा जाए तो शुरू था बराबर से, वो जा रहे थे हाउस में, लेकिन अचानक से जब इस्तीफा देते हैं, क्या कहीं ना कहीं एक दूसरा रीजन? नहीं, देखिए, मैं तो इसमें ज़्यादा भी रीड नहीं करूंगा क्योंकि उनके स्वास्थ्य के बारे में कुछ होगा तो हम कहने के लिए कुछ भी उचित नहीं रहेंगे. लेकिन एक ही बात है कि कल पहला ही दिन था अधिवेशन का और सांसद का, और सांसद भवन के पहले दिन में ही अगर कोई इस्तीफा दे रहा है, वो भी उपराष्ट्रपति महोदय दे रहे हैं, तो इसमें बिल्कुल PM साहब से या पूरी जो सिस्टम है भाई कहीं से तो स्टेटमेंट आना सर, जरूरी है. मानिकराव कोकाटे का जिस तरीके से वीडियो वायरल हो रहा है, वो दिख रहा है कि जिस तरीके गेम खेलते हुए नजर आ रहे हैं विधान भवन में, जब चर्चा चल रही है, किस तरह देखते हैं सर जब ऐसा? देख रहे तो नहीं, लेकिन सारे देश ने देखा है कि पूरे महाराष्ट्र में 700 से अधिक किसानों ने आत्महत्या की है. और ऐसे ही स्थिति में अगर आप देखें तो अगर हमारे कृषि मंत्री जंगली रमी या ऑनलाइन रमी जो भी है वो खेल रहे हैं, तो ये क्या कहता है? क्या इस सरकार में सीरियसनेस है, कोई गंभीरता है? सर, दूसरी ओर ये कि आप घाटकोपर में देख रहे हैं कि जिस तरीके से उस महिला के साथ मराठी बोलवाने की कोशिश हुई, उसके बाद उसने मना कर दिया था मराठी बोलने. CBT के लोग गए, आपके मराठी महिला विंग के लोग गए. देखिए, हमारी बात पहले से ही यही, अभी जो भाषा में हम बात करें वो भी हिंदी है, लेकिन कोई आपत्ति नहीं कोई दूसरी भाषा बात करे. लेकिन अगर हमारी मातृभाषा को कोई अपमान करे तो गुस्सा तो आएगा किसी ना किसी को. आप कोशिश करिए ना किसी दूसरे राज्य में जाके उनकी मातृभाषा का अपमान करने के लिए, कोई रिएक्शन नहीं होगी. कल्याण में एक बड़ी गंभीर घटना आई हुई जहाँ एक महिला के ऊपर जिस तरीके से गोपाल झा उसका नाम है लात मारता है. देखिए, जो आदमी है उसको जनता उसको खींच के पीटे उससे पहले पुलिस ने अपनी कार्रवाई करनी चाहिए और पीटते हुए गली में घुमाना चाहिए. सर, देवेंद्र फडणवीस का आज बर्थडे है और जिस तरीके शरद पवार की ओर से एक तारीफ की गई है उनकी, तो कहीं ना कहीं दूसरी तरफ संदेश नहीं जाता है सर जिस तरीके से तारीफ मुझे की लगता है हमने भी शुभकामनाएं दी है और उनका बर्थडे तो आज सेलिब्रेशन मराठीमध्ये होगा. दादा का भी बर्थडे. उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे. काय ते मुख्य मला वाटतं एक ह्याच्यात एकच गंभीर गोष्ट आहे की सदनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी राजीनामा दिलेला आहे. काय ह्याच्यात रहस्य आहे, काय लपलेलं आहे हे आता लवकर कळेल. ठीक.